सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहे, पंचायत समिती योजना. यामध्ये मोफत 30 वस्तू वाटप आता इथं सुरू झालेल्या आहेत. तर आता तुम्हाला जर हे वस्तू पाहिजे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला मोफत मिळणाऱ्या स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, टूल किट, वॉटर फिल्टर, मिक्सर, त्याचप्रमाणे प्रिंटर, सोलर लाईट, चक्की, पॉवर टिलर, पाण्याची टाकी, फॅन, प्रेशर कुकर, गॅस, शेगडी, फ्रीज, भांडी, LED TV, मोबाईल, कपाट, तर यासारख्या भरपूर वस्तू यामध्ये आहे. आता ज्यांना कोणाला या वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता पंचायत समिती योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता गरीब कुटुंब गरजूंना मोफत इथं त्याचप्रमाणे अनुदान स्वरूपामध्ये हे वस्तू आता इथं मिळणार आहे. सर्वप्रथम यामध्ये मिळणार आहे स्कूटी, सायकल, शिवण मशीन, टूल किट, वॉटर फिल्टर, मिक्सर ग्राइंडर, प्रिंटर, सोलर लाईट, पिठाची गिरणी, पॉवर टिलर. आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यामध्ये कोण पात्र राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे हे आपण इथं पाहणार आहे. यानंतर इथे आपलं लॅपटॉप, मोबाईल, LED TV, स्टील भांडी सेट, फ्रीज, याचप्रमाणे गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, प्रेशर कुकर, सिलिंग फॅन, पाण्याची टाकी. यानंतर इथे आपलं कपाट, याचनंतर पलंग, सोफा सेट, खुर्ची, एअर कूलर, रूम हीटर, फवारणी पंप, जनरेटर, चारा कटर, डिस्प्ले आउटर, तर हे काउंटर तुम्हाला इथं हे जे वस्तू आहे तिथं मिळणार आहे. तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत तब्बल 30 वस्तू आपण इथं बघितलेल्या आहेत. तर आता यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तर या व्यक्तींना आणि यांना लाभ इथं मिळत आहे. महिला व बचत गट सदस्य, शेतकरी, बेरोजगार युवक, दिव्यांग व्यक्ती, याचप्रमाणे विधवा महिला, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय. काही ठिकाणी उत्पन्न मर्यादित, म्हणजे जास्ती जर उत्पन्न असेल तर त्यांना लाभ इथं मिळणार नाही. कमीत कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. या व्यतिरिक्त अधिक देखील डॉक्युमेंट्स इथं लागू शकते तुम्हाला. आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे याचे पंचायत समितीचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. 2026 आणि 27 करिता अर्ज करा आणि पंचायत समिती योजनेअंतर्गत 30 वस्तू तुम्ही मिळवा. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. यानंतर जिल्हे झाल्याच्या नंतर अर्ज कसा करायचा हे आपण इथं पाहणार आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं प्रक्रिया सुरू झालेली आहे. नवीन अर्ज करायचा असेल तर लगेच करा. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. यानंतर इथे आपलं नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली झाल्यानंतर इथे आपलं सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये याचे पंचायत समितीचे ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर आता यामध्ये इथे पंचायत समिती योजना यासाठी नवीन अर्ज कसा करायचा आहे, यामध्ये सर्वप्रथम अर्ज क्रमांक, जो काही आपला अर्ज क्रमांक आहे ते टाकायचा आहे. यामध्ये दिनांक टाकायची आपली. आता अर्ज क्रमांक हे तुम्हाला तिथूनच बघायला मिळेल की आपला अर्ज क्रमांक किती आहे ते. यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, जे काही अर्ज करत आहे त्या अर्जदाराचे पूर्ण नाव आधारप्रमाणे इथं भरायचे आहे. याचप्रमाणे यासाठी महत्त्वाचे जे काही अटी कोणते आलेले आहेत, अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही हे सुद्धा आपण इथं पाहणारच आहे आजच्याच व्हिडिओमध्ये. अर्जदाराचे संपूर्ण नाव झाल्यानंतर यामध्ये वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, महिला जर भरत असेल तर त्यांच्या वडिलांचे नाव टाका. लग्न जर झालेलं असेल तर पतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर तुमची जन्मतारीख इथं टाका. आधार क्रमांक व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर, हे 2 गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट व्यवस्थित टाकायचे आहे. यानंतर इथे आपला संपूर्ण पत्ता, यामध्ये गावाचे नाव, तालुका तुमचा, जिल्हा तुमचा, पिनकोड, तर हे व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायची आहे. यानंतर तुमचा व्यवसाय निवडायचा. यामध्ये तुम्ही शेतकरी असेल तर या टिक अशी खून करायची तुम्हाला. यामध्ये मजूर असेल तर यावरती क्लिक करा. बेरोजगार आहे, बचत गट आहे किंवा इतर आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. वार्षिक उत्पन्न टाकायचं की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते. हा डेमो अर्ज आपण इथं बघत आहे. यानंतर येथे या मस्तप्रमाणे आवश्यक वस्तू
सिलेक्ट केल्याच्या नंतर अशी टिक मार्क करायचे तुम्हाला यावरती. आता तुम्हाला याचवरती नाही, तुम्ही यामध्ये शेवणसाठी असेल शिलाई मशीन, सायकल, मिक्सर, स्कूटर, सायकल, पिठाची गिरणी, मोबाईल, लॅपटॉप, LED TV, फॅन, फ्रीज, गॅस शेगडी जे पाहिजे असेल तुम्हाला त्यावरती तुम्हाला टिक करायची आहे. याचप्रमाणे आता आपल्याला बँकेची माहिती भरायची आहे. यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, DBT सुरू आहे ते बँकेचं पासबुक द्या. यामध्ये बँकेचे नाव टाकायचे आहे. बँकेचे नाव टाकल्याच्या नंतर बँकेचा खाते क्रमांक व्यवस्थित न चुकता दोनदा चेक करा आणि टाका. IFSC कोड टाकायचा आहे, बँकेच्या पासबुकवरच राहतो तो. आणि यासोबत तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, फोटो, बँकेचं पासबुक अशी टिक मार्क करायचे तुम्हाला सर्ववरती. जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स यामध्ये जोडता ते अर्जदाराची सही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फॉर्म कुठे द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये देऊ शकता किंवा काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज देखील सुरू राहते. जसं की शिलाई मशीनसाठी विश्वकर्मा योजना आहे, भांडीसाठी आहे, बांधकाम कामगार योजना आहे. अशा भरपूर योजना आणि भरपूर साईट्स इथं आहे. याचप्रमाणे आता महत्त्वाची जे काही सूचना, अर्ज भरल्यानंतर रिसिप्ट तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायची आहे. त्यानंतर सर्व कागदपत्र झेरॉक्स इथं जोडायचे आहे. कोणालाही पैसे ते देऊ नका. फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जे की आपण इथं पहिले सांगितलेलं होतं की चुकीचे नाव चुकीचे लिहू नका. यामध्ये आधारप्रमाणे तुमची संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. जसं की आधारवर तुमचं नाव आहे त्याचप्रमाणे इथं भरायचं आहे. यानंतर इथे आपला मोबाईल नंबर चुकीचा टाकू नका. मोबाईल नंबर चालूवाला द्या, जेणेकरून OTP त्याचप्रमाणे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आधार नंबर, खाते क्रमांक चुकीचा लिहू नका. दोन्ही व्यवस्थित तपासायचं आहे. अपूर्ण फॉर्म भरू नका. यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप इथं भरायची आहे. चुकीचे कागदपत्र जोडू नका आणि स्पष्ट डॉक्युमेंट्स इथं अपलोड करा. ब्लर, काळेज, त्याच्यावर नाव ओळखू येणार नाही अशी डॉक्युमेंट्स देऊ नका, जेणेकरून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे. सही करायची विसरू नका. अर्जदाराने सही करणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीने अनेक अर्ज करू नये. एकाच व्यक्तीचा एकच अर्ज इथं असला पाहिजे, अन्यथा तुमचा अर्ज इथं नाकारला जाईल. खोटी माहिती देऊ नका. खोटी माहिती दिल्यास अर्ज इथं रिजेक्ट केला जाईल. रिसीट न घेताच जाऊ शकतं, म्हणजे तिथून तुम्हाला जे काही पावती आहे ती पावती घेऊनच यायचं आहे. आता महत्त्वाचे, यामध्ये कोणाला पैसे देऊ नका. अधिकृत वेबसाईटवरती चेक करा पंचायत समिती योजनेचे नवीन फॉर्म. आता यामध्ये ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू जे की इथं वितरित करणे सुरू झालेले आहे. अर्ज केल्यानंतर किती वेळ लागू शकतो. अर्ज तपासणी, मंजुरी, वस्तूवर उपलब्धीनुसार काही आठवडे, काही दिवस देखील इथं लागू शकते. किंवा आता हे जे वस्तू आहे ते वस्तूच मिळेल असं नाही, तुम्हाला या अनुदान स्वरूपामध्ये देखील तुम्हाला ही जे वस्तू आहे इथे दिल्या जाते. तर तब्बल पंचायत समिती योजनेअंतर्गत 30 वस्तू वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर लगेच या योजनेचा लाभ घ्या. सर्व कुटुंबांसाठी सुवर्ण संधी आहे. शासन मान्यता योजना इथं सुरू झालेली आहे. आता याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमध्ये याचे अर्ज सुरू झाले का हे तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन चेक करा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू आहे का. असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज सुरू राहतील, थोडेफार जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.